सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. शुभ प्रभात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरुदत्त चरणी अर्पण. आपल्या हिंदू पुराण ग्रंथातील माहितीप्रमाणे मनुष्य आत्म्याला 4 वाणी आहेत असे म्हटले जाते. माणसाचे मन हे किती चंचल असते. त्याच्या मनात असंख्य विचारांचे चक्र हे अविरत चालू असते. पण या 4 वाणींचा कशाचाही तसा पाहिला तर काहीच संबंध नाही. तर आधी आपण या 4 वाणी कुठल्या ते पाहूयात. तर या 4 वाणी म्हणजे परा, पश्चंती, मध्यमा व वैखरी. तर परावाणी म्हणजे काय व तिचे स्थान कुठे असते ते पाहूयात. तर परावाणीचे स्थान आहे नाभी कमलामध्ये व जेव्हा हे कमल जागृत होते तेव्हा या वाणीचा अनुभव येऊ लागतो. अर्थातच हा अनुभव फक्त थोर योग्यांना किंवा निस्सीम ईश्वर भक्त जे असतात अशा संतांनाच या परावाणीचा अनुभव येतो. जेव्हा ही वाणी जागृत होते तेव्हा अखंड ओम ध्वनी साधकांना ऐकायला येतो. आता आपण पाहूयात पश्चंती वाणी. पश्चंती या वाणीचे स्थान असते अनाहत चक्रामध्ये. तर जेव्हा ही पश्चंती वाणी जागृत होते तेव्हा तिच्यासोबत आपली वाणीही जागृत होते. त्यानंतर बघूयात मध्यमा वाणी. या मध्यमा वाणीचे स्थान आपल्या कंठाजवळ असते. आपण जर थोडेसे लक्षपूर्वक व मन एकाग्र करून एखादे स्तोत्र पठण किंवा जप केला, म्हणजे जीभ किंवा ओठ न हलवता अगदी मन लावून जर जप केला, तर आता मन लावून म्हणजे कसे, तर बऱ्याचदा काय होते की आपण जप करायला तर बसतो आहोत, ओठाने जप चालू असतो, पण त्याचबरोबर मनात अनेक प्रकारच्या विचारांचे वादळ चालू असते. असा अनुभव बहुतेकांना येत असावा. पण जर आपण ओठ व जीभ न हलवता जप करता करता आपण केलेला जप जर आपणच मनामध्ये ऐकत ऐकत केला, तर मन लवकर एकाग्र बनते व आपल्याला आपल्या कंठात स्पंदने जाणवतात. यालाच पश्चंती म्हणतात. पुढील वाणी म्हणजे वैखरी. तर वैखरी वाणी म्हणजे जिभेने बोलणे किंवा जीभ. सर्वप्रथम जप करताना आपण तो वैखरीनेच करायचा अभ्यास करावा. आपण वैखरीने बराच वेळ जप केल्यानंतर आपल्याला तो आपोआप चालू असल्याचे लक्षात येते. पुढे अजून सरावाने तो पश्चंती वाणीने जप सुरू असतो, तर माणसाच्या प्रयत्नाने तो पश्चंती वाणीपर्यंत पोहोचू शकतो. मग आपल्या दैनंदिन काम चालू असताना जप किंवा स्तोत्र हे बऱ्याचदा आपल्या मनात चालू असते, असा आपल्यापैकी बहुतेक जणांना अनुभवही आला असेल. किंबहुना याही पलीकडे जाऊन सांगायचे तर गोंदवलेकर महाराज म्हणतात की जागेपणी तुम्ही नामस्मरण करा, झोपेत तुमच्याकडून नामस्मरण करून घेण्याची जबाबदारी माझी. काही जणांना असाही अनुभव येत असेल की आपण दिवसभर जर अविरत नामस्मरण किंवा एखाद्या स्तोत्राचे आवर्तन करत असू, तर झोपेत सुद्धा मध्ये हलकी जाग आल्यावर आपल्याला मनात नामस्मरण किंवा ते स्तोत्र चालू आहे असे जाणवते. आपले अनुभव नक्कीच कॉमेंटद्वारे जरूर शेअर करा. अनेक वर्ष जागरूकतेने पश्चंतीचा अभ्यास केल्यावर साधकाला हुंकार केल्याप्रमाणे नाभीतून आवाज येतो. साधकाला सुरुवातीला हा हुंकाराचा आवाज थोडासा अस्वस्थ करतो, पण ज्या साधकाला याविषयीचे ज्ञान आहे असे साधक या आवाजाकडे लक्षपूर्वक ध्यान देतात व त्यांना ओम ओम असा स्पष्ट आवाज येतो. या ओमवर ध्यान केंद्रित केल्यावर ध्यानावस्थेत साधकाला ओम स्पष्टपणे दिसू लागतो. तर ध्यान करताना या ओमवर लक्ष केंद्रित करून साधक त्या ओमला हृदयात स्थानापन्न करतो. यानंतर नियमित साधक अंतर्दृष्टीने ओम पाहत राहायचे एवढेच त्या साधकाचे बाकी राहते. व जेव्हा 24 तास अविरत साधकाला ओम ध्वनी ऐकू येतो, तेव्हा साधकाची परावाणीत प्रवेश झालेला असतो. त्यानंतर त्या ब्रह्मांड नायकाशी एकरूप होण्याकरता या ओमचेही विसर्जन करून शून्यात प्रवेश करून ईश्वराशी तादात्म्यता पावतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा.